चला तर आज बनवूया आटा नूडल्स मसाला मॅगी। सर्वप्रथम टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण हे सर्व बारीक चिरून घ्या। कोथिंबीर, कांदा कसा बारीक चिरून घेतलेला आहे तशा प्रकारे चिरून घ्या। सर्व तेल टाका कढईमध्ये। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये लसूण टाका। तो छान ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तशी शेवटी टाकायची आहे। टोमॅटो टाकून सगळं मिक्स करून घ्या। छान असं मिक्स झालं पाहिजे। परतून घ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। ही मॅगी खूप छान लागते, लहान मुलांना तर खूपच जास्त आवडते। ट्राय करून बघा एकदा घरी। आता थंडीच्या दिवसात तर खाण्याला खूप मजा येते। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, एकदम कमी प्रमाणात मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही कारण मसाल्यात आहे। हळद घालायची आहे, थोडीशी टाकणार आहे नावाला। लाल तिखट घालायचं आहे। त्याच्यामध्ये जे मॅगी मसाल्याचं पॅकेट येतात ते 2 पॅकेट त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मसाल्याचे। त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळं तिखट वगैरे असतं, तर लहान मुलांना बनवायचं असेल तर लाल तिखट टाकण्याची गरज नाही आहे, असंही तुम्ही बनवू शकता। ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मग तुम्ही आता किती प्रमाणात मॅगी घेतात त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी होता। जर तुम्हाला सुपी नूडल्स खायचे असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता, अदरवाईज जर कोरडी मॅगी खायची असेल तर पाणी कमी घाला। ते सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उकळी यायची वाट बघा। त्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये तोपर्यंत मॅगी क्रश करून घ्या। मी तसा आटा नूडल्स घेतलेले आहेत कारण माझ्या मुलीला खायची होती मॅगी। त्यात मॅगी टाकून घ्या व्यवस्थित। ती मॅगी छान मिक्स करून घ्या आणि शिजू द्या। जशी हवी आहे तशी शिजवू द्या। सुपी नूडल्स हवे असतील तर पाणी राहू द्या, अदरवाईज कोरडी करून घ्या, वरनं कोथिंबीर घाला। ही मॅगी खूप छान लागते, प्लीज ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती। लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे। खूप छान लागते, खाऊन बघा। चला, थँक्यू।